चकाचक झालं ना भाऊ सगळं ऑफिस. काय काच गीज पुसून घिसून लॅपटॉप पूस गीज टेबल गिबल सगळं पुसपास केलं भाऊ. साहेब लोक देत नाही आज. खरे गड्या साहेब लोक कधी आले आपली फाईल अपलोड वगैरे राहिले 2-2 3-3 फायला. कसं काय करतो सांग बरं तू आता. एक फाईल राहिली त्यात 2 फायला आल्या आज. कसं काय करतो सांग बरं आता. फायला अपलोड करायचं कधी दुसरे मुंबईन साहेबांना कधी पाहिलं देतील आपल्याला काढून. ऑफिस बी आपलं बंदगीन होऊन जाईल बाबा. काय सांगता येते काय करतं रे बाबा. हां रेड कधी पडले तर काय करतं रे बाबा. कसं काय करतो तू सांग बा. आता घरी चालतं की थांबतो सांग बरं. अजून अजून कधी ऑफिस गिफिस बंद झालं साहेब आपल्यावर आणीन. दुसऱ्या कोणाला आणीन की सालं तुमच्यामुळे ऑफिस बंद झालं असं झालं तसं झालं. फोदी जो काय करता आपली नोकरी मोडून देईन ऑफिस बी मोडून देईन. काय करतो तू सांग बा आता मला. अरे तू तुम्हारी द्या आपल्यावर काल इंदरी साले हराम खोरा. अरे पुष्पास इस्पास काही साहेब लोक येतच तीन जाऊ दे एवढं फायला बुलाईन काय होते आपल्याला जाऊन थांबून ना बोला. अबो घरी जाशील दादू साहेब चिडचिड करीन. साले तुम्ही आलते चालले गेले काऊन चालले गेले. तुमच्याकडे होता साहेब तो. तुम्हाला थोडी पाहायला आलता तो. आमचं हे झाड मीटिंगसाठी आलता तो साहेब. हां साहेबाच्या मीटिंगसाठी आला ही म्हणून साहेबांनी चकचक केलं सगळं ऑफिस गिफिस सगळं. आणि साहेबाला समजतात आपल्याला तर लोक कामगिम करून घ्या बाबू. मग साहेबाला करून घेऊ आहे की नाही. कसं आहे काय पद्धतशीर आहे की नाही. अजून कुठे लोड घेत बसतो बाबू. कोणाकोणाला लोड घेत बसतो बुवा. आज तुम्हाला साहेब बी सांगत नाही साला. काही मेसेज टाकत नाही काही सांगत नाही काही नाही. सांग बरं आता कसं तर तूच सांग बुवा आता. हां सांगायला तर पाहिजे कमीत ना कमी. काय मीटिंग आहे की काय आहे काय नाही. आमचं काम आहे की नाही आहे सांग बरं. बेकारच काम आहे की भाऊ. तूच सांग आता काय करतं मग. हा साला चुतमारीचा साहेब सांगत यार. हरामखोर साला काय गांजा घ्यायच्या दारू कुणी येते साला चुतमारीचा. सांगायला तर पाहिजे कसं आहे काय ऑफिसमध्ये काम आहे की नाही आहे आपलं. आता मीटिंग आहे का. आता मीटिंगवाले पाहिजे साहेब सगळे अड्डा झाण्याची कम्प्लीट आहे पुरी. आता ते आज मीटिंग घेते ना दाबू वाटी का माशा मारतं. हां फाईल अपलोड कशी का करतील सांग बरं बाबू आता. हां फायला आल्याच नाही इकडे आपल्याला अपलोडिंग करायला. दोन फायला आल्या. आज 3 फायला अपलोडिंग करणं होते आपल्याला. आता काय माहीत काय होते. मीटिंगच चाललं तर आपलं कसं अपलोडिंग होईल सांग बरं. आता मीटिंग तरीच घेतील ते पुढच्या ह्याच्यात. आपल्याला तर बोलायला लागणार नाही. मग काय करतं तू सांग भाऊ आता. हां साहेबाले फोन लावते की काय की साहेब येते ना आपली भेट घ्यायला. तू सांग बरं आता. अडी येते का आपल्याला सांगेन गेले. सांग बघ तू आता काय कर तूच सांग आता. 10-15 मिनिटं वाट पाहू साहेब गेप येते काय तर लोक आला गेला कधी येतं सांगेन आपल्याला असं असं बा. मग तेवढं कसं आपण तिच्यावर चर्चा करू. असं आहे तसं आहे काय समजावं आपल्याला. थांबा लागते की नाही थांबा लागत साहेबाला विचारून घेऊ ना सगळं आहे की नाही. थांबा लागलं काम करू. आणि घरी जायचं म्हणतं घरी चाललं जाऊ. बरं आहे घरी जायचं म्हणाल बाई साहेबांना. हातूत मला तर काही सुट्टी तर काही देणार नाही भाऊ. आलाड्यान तो त्याला मीटिंग तिकडे वर करीन दुसऱ्या मधल्यावर. पण साला आपल्याला कामच करायला इथला बैल तो देता हाला आली. मला हरामखोर साला पुरा बेकार हाला हा साहेब काय करसा ना बघ. तेव्हा देवा आला कधी तर ऐकलं कधी तर घरून दे बाबा दिन काढून घेऊन काय म्हणते बाबा बेकार आहे साहेब बाबा. नांदीला गेलं पुरत नाही साहेब. तूच सांग आता काय करता. एक काम करू 10-15 मिनिटं वाट पाहू. तू सांग मला कसं करतं मग. हा काही हरकत नाही तू म्हणशील तसं. 10-15 मिनिटं वाट पाहू साहेब येते का काही नाही आहे की नाही. साहेब कधी आला फारच सुद्धा नाही तर मग साहेब जवळ भेटायला नाही तर मग साहेब आले गिर प्यायला हे पाठवू आपू. बोलायसाठी ते मॅडमला सांग बोलावू. मॅडमला म्हणून साहेबाला सांगा बा असं साहेब काय करू सांगा. आम्ही तुम्हीच सांगा आता आहे की नाही. साहेबाला जरा 10-15 मिनिटं वाट पाहू. बरोबर आहे तुझी. हा हा 10-15 मिनिटं वाट पाहू साहेब येते काय. हा बरं आता काम करून घेऊ आपण सगळं. हा हा मी काम करतो 10-15 मिनिटं. आता तू काम कर. हा अरे बॉस येता की नाही गड्या. 10-15 मिनिटं होऊन गेले. पावदेवर बॉस येता आले की काय. काय म्हणतात सुतमारी जेव साले मग काय नावच काढत राहता दिवसभर. हा शिया घेत देत नाही मग साले हराम करे मग पाठीमागे. लय बेकार झालं तुम्ही. किती बेकार आहे. लय बेकार आहे बाबा तुम्ही. काय सांगताय ते बाबा तुम्हाला शिया घ्या दिले तुम्ही तर. सांगा भाऊ काय म्हणता तुम्ही. अरे सर मी होणावाले सगळं पुसपास केलं टकाटक केलं सगळं चकचक केलं सगळं. एवढं साफसफाई कशासाठी केली सर तुम्ही सांगा बरं मला. आम्हाला शंका व्हायला की काय ऑफिसर काही व्हायला का बा. काय मीटिंग गिटिंग करता का काही आहे काय मीटिंग मोठ्या मोठ्या माणसासोबत डील गेले आहे का. हा मीटिंगमध्ये कडे मग पुढच्या साईडले होय. दुसऱ्या मधल्यावर घेऊ की खाली घेऊ साली. पाहू म्हटलं आता कुठे खाली घेऊ की दुसऱ्या मधल्यावर घेऊ. म्हणजे कसं तुम्हाला काम तर राहिलं पण तुमचं आहे की नाही. तुम्ही साले का घरी जाता का मग दिवसभर. हां तुम्हाला तर वाटतं खालीच घ्यायला पाहिजे हे मीटिंग. बरं आम्ही चाललो जाऊ घरी. टेन्शन नाही आम्हाला काम करायचं आजच्या दिवस. मी एक काम करतो बरंच घेतो मीटिंग साले. तुम्हाला कामच करायला थांबा तुम्ही जरा आता. ज्यादा मस्ती आली तुम्ही. तुम्हाला आता कामच करायला लावतो चांगलं 5-6 दिवस थांबा तुम्ही जरा आता. नाही सर असं थोडी म्हटलं आम्ही. तुम्ही कुठे घेतली मीटिंग तर आम्हाला काय हरकत आहे. आम्हाला तर काम करावं लागते. आमच्या फायला तर आम्ही अपलोडच करतो. तुम्ही काय टेन्शन घेता. तुम्ही वर करा मीटिंग. आम्ही आमच्या फायला अपलोडिंग करतो. तुम्ही टेन्शन न घ्या. तुम्ही तुमची मीटिंग वर करा. आम्ही आमच्या फायला अपलोडिंग करतो आहे की नाही. पण सर हरकत नाही मग तुम्ही तुमची मीटिंग वर करा. खाली काल करता आम्हाला आमच्या फाईल अपलोडिंग करू द्या की नाही. तुम्ही एक काम करा तुमची फाईल वर अपलोडिंग करा. आम्हाला आमच्या फायला कंप्लीट करायला राहिला काम गिमा जरासं आहे की नाही. आमच्या फायला अपलोडिंग होऊन जातं. तेवढं कसं काम आम्हाला हलकं होऊन जाते आहे की नाही. आज करा की काल करा. फायलात अपलोडिंग तर होऊन जातं आमच्या. आता 3-4 पेंटिंग आमच्या. माझ्या 3 पेंटिंग त्या घड्याच्या 2 पेंटिंग अजून सांगा बरं आता व्हायला पाहिजे लवकर सोकर आहे की नाही. आता आम्ही एक काम करतो बंद फायला करून घेतो क्लिअर. तुम्ही वर मीटिंग करा आहे की नाही. बरं मन झालं सुतमारी जेव्हा तुमचं आज काम करायचा. नाही तर बाबा 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 मी चाललो घरी. मला काय चित लागत नाही. मला पगार कमी पडला आता 28,000 रुपये
30 सर्व पगार केला, 2,000 रुपये पी एफ कटते, पी एफचाही फायदा आहे, 28,000 रुपये भेटतात तुम्हाला. तेवढा काही दिन कामं करू राहिले तुम्ही साले सुतमारी जीवनात. काय ते कामं गिमं केले सर तुम्ही ना, पगार वाढवले म्हणून चांगलं काही दिन कामं करू राहिले. असेच काही दिन कामं करा बिचारे हो. तुमचा अजून पगार वाढेल, तुम्ही टेन्शन न घ्या. तुम्ही फक्त मंचित लावून सगळं पद्धतशीर कामं करा. हां, मग आता काय करता सांगा तुम्ही. आता मीटिंग वर घेऊ की खाली घेऊ, की आजची ते सुट्टी देऊ सांगा बरं. तुम्ही सांगा आता मला. नाही तर सुतमारी अजून म्हणसान की सुट्टी देऊन टाका आम्हाला अजून 2-3 दिवस. आता आज बी मीटिंग आहे, काल दी मीटिंग आहे. सांगा बरं आता किती दिवस सुट्ट्या तुम्ही. आता ऑफिसचे कामं मागे पडवायले ना. ऑफिसचे कामं तर मागे नाही पडले पाहिजे. आपले कामं क्लिअर झाले पाहिजे सगळे. वरच्या मेन बॉसनं कधी विचारलं काय सांगसान त्याला की का बा ऑफिसचे कामं पेंटिंग आहे, तुला देतील काढून ना मला देतात काढून. सांग बरं आता कसं काय करा तुम्ही सांगा. आता आज करून घेतात मी बनते कामं क्लिअर. आता आज बी मीटिंग आहे, मला काल दी मीटिंग आहे. तुम्ही सांगा आता काय करा आणि कसं करू मी सांगा. मी आता आपले 100 ते 120 जण आहे, तर ते 100 ते 120 जण तुम्ही सुट्टी दिली, तर त्याचे 100 ते 120 फायला पेंटिंग बरोबर राहतील. तर ते 100 ते 120 फायला कधी समजा बॉसवाला पाहिले, त्यानं कधी म्हटलं कार हो एवढ्या मोठ्या फायला अपलोडिंग राहिला आहे, तर मग काय सांगसान तुम्ही. आपलं तुम्हाला काढून दिसा ना, सगळं आम्हाला काढून दिसा बा. काय करता तुम्ही सांगा. आता तुम्ही एक काम करा, वर मिटिंग करा, सगळे कामं करू द्या, आपले फायला अपलोडिंग करू द्या. ज्या दिवशी बा सगळं कामं मोकळं काही अपलोडिंग झालं सगळं झालं, त्या दिवशी करा तुम्ही मिटिंग खाली. आहे की नाही, काही हरकत नाही. आपल्याला आहे ना वर जागा आहे फुल. तुम्ही एक काम करा, वरच मिटिंग करून घ्या तुम्ही. आहे की नाही. बरा समजदार झाला गड्या तू. मला माहीत नव्हतं एवढं समजदार आहे तुम्ही. लय समजदार गड्या हो. सांगा बरं, सुट्टी नाही पाहिजे म्हणता तुम्ही. फायला अपलोडिंग करू द्या सगळ्याच्या विचारायच्या, सगळ्याच्या फायला पेंटिंग नाही पडला पाहिजे. माझा विचार केला, तुमचा विचार केला. एक काम करतो मी आता, वरच करू का खाली मीटिंग. एक काम करतो, वरच मीटिंग करतो. आहे की नाही. सांगा बरं तुम्ही सल्ला काय गड्या, वर करू की काय मीटिंग. मग आता विचार वरच चालला. भोकार भो कडलोक काय करतं सांग, तूच सांग. आता खाली करशील ते देतं बरोबर आहे. 100 ते 120 जण आपल्या ऑफिसमध्ये तेवढ्या फायला पेंटिंगमध्ये राहतील. तेवढ्या फायलाचं पेंटिंग पण नाही पाहिजे. बॉस गीस कधीला तुला काढून देतील, मला काढून देतील. दोघांचं नुकसान आहे आपल्या त्याच्यात. बरोबर आहे की नाही. ऑफिस काही माघारचं नाही आहे. व आता काय मी काय 1 नंबर आहे तो बॉस आणि 2 नंबरला मी आहे. मी 1 नंबर झाले की मग काही वांधा नाही आहे. माझ्या कंपनी स्वतः विकत घेईन मी 2-3 वर्षानं, मग काही वांधा नाही आपल्याला. मग कसंही काम करा, काही करा, काही टेन्शन नाही आपल्याला. मग पगार बी तुम्हाला फुल देत जाईल. आहे की नाही. बरोबर आहे. काय ना सर, सगळेच बॉस लुचट असतात. काही नाही, सगळेच म्हणता की मी आल्यावर पगार वाढीन, मी आल्यावर पगार वाढीन. काहीच कोणी आल्यावर पगार नाही वाढत. सगळे कंजल असतात. ते ज्याच्या हाती व्यवहार आले ते समजते नाही गड्या. जास्त पगार कधी देसान तर आपला घाटा होते. येले कमीच पगार द्यायला पुरते, येले कमी पगार द्यायला तास कामं करते नाही चांगले. पुढे पगार वाढवले मग ते खुश होता. असं आहे सर. काय करसान तुम्ही. कोणीच पगार वाढत नाही सर. सगळे म्हणता की मी बॉस झाल्यावर पगार वाढीन, मी बॉस झाल्यावर पगार वाढीन, पण कोणीच पगार नाही वाढत सर. सगळे असेच बॉस होतं खडूस. तुम्ही तरी जरा बरे वाटतं मला. बाकी हे सगळं खडूस आहे. आपला वरचा बॉस इथला खडूस आहे. बापा काय करसान तुम्ही. एक काम करा, तुम्ही बॉस बरं. आता तुम्ही लय चांगले आहे सर. सायजी तुमचा विचार मला म्हणायचा आहे, पण आता काय म्हणसान वरच्या बॉसले पण लावलं ना इलाजी. या बॉसले म्हणापेक्षा वरच्या बॉसले म्हणावा. म्हणजे कसं बॉस समजून जाईन मग की चांगलं बापूचा बॉस झाल्यावर बा आपल्याला येईल पगार वाढावं लागेल, चांगलं करावं लागेल ना. सुतमारी जो हराम खरं तुम्ही इथले बेकार आहे. आता मला सगळं माहिती आहे तुम्ही कसे आणि काय साले बेकार आहे तुम्ही साले काही सुधरत नाही भाऊ. जाऊ दे आता काय बरं जाऊ द्या आता बा. मामा म्हणता म्हणून तुम्हाला राहू दिलं मी नाही तर तुम्हाला तर साले वाटलं काढून टाकलं असतं. इथले बेकार आहे तुम्ही. नाही तुम्ही हाय चांगले आहे, पण साले बोलता कसे तुम्ही. असं बोलत असा कुठे साहेबाच्या पुढे. मागे म्हटलं चालते, पण पुढे नाही म्हणायला पाहिजे ना असं. बरं की मी आहे जरा आपसातलं कामा म्हणून मी समजून घेतो. नाही एखाद्या बॉसनं तर तुम्हाला काढून दिलं असतं ना. बरोबर आहे की नाही. बाकीचे बॉस कुठं होतं सांगा बरं. काही बॉस नाही तर अडलो काही दुसऱ्या ऑफिसमध्ये कधी असतं तू तर काढून टाकलं असतं तुले. पण आता मी आहे म्हणून तू राहू दिलं. आता तूच सांग कसं काय करा. काढून टाकू साले तुम्हाला की राहू देऊ सांगा तुम्ही सांगा. आता व्हायच्या पुढे माया पुढे असं बोलायचं नाही. साल्या मोठा बॉस कधी दिला मग पुढे कधी बोललं तुम्ही तर माझी इज्जत डाऊन होऊन जाईल ना. देतील ना मला काढून. तुम्हाला देतील काढून, मला देतील ना काढून. तुमची इज्जत नाही पण माहिती इज्जत 4 चौकात. तुम्ही तर साल्या नाला काय फोदीचे. तुम्ही काय दारू पिण्याचा गांजा पिण्याचा काय फोदीचे घरून. का त्याच्या पुढचे एवढे मोठे झाले तुम्हाला पण लाजा नाही अजून. आणि लोक ते एका लेकरा बाप असते तुम्ही पण तरी डोके येऊन येईल तुम्हाला. तुम्ही सांगा आता कसं काय करू मी. तुम्हाला काल म्हणू सर डायलॉग मारवला आम्ही वरच्या साहेबाला म्हणाले. तुम्हाला काल म्हणू सर तुम्ही चांगले सर. तुम्हाला काल बोलू सर आम्ही. तुम्हाला नाही बोलत सर आम्ही. वरच्या साहेबाला बोलवले मेन साहेबाले. तर किती खडूस आहे तुम्ही सांगा बरं. किती चांगले. आम्हाला तर हिंड्या फिरायला नेलं तुम्ही तर सांगा बरं. आमच्या पैशाने तुमच्या पैशाने नेलं सांगा बरं. तुम्ही किती बॉस चांगले सांगा बरं. तुम्हाला किती माना लागेल. त्यापासूनच तुम्हाला आम्ही जास्त मानतो म्हणून तुम्हाला आम्ही जास्त बोलत नाही. वरच्या साहेबाला बोलवलं आम्ही. ते वरचा साहेब इथला खडूसा नाही म्हणे साला. जाय आज आहे की नाही म्हणे आपल्याला जायचं. पण तुम्ही बरं की खिशातून पैसे भरले सांगा बरं. गंमत दिलदार माणूस आहे तुम्ही. एवढं खिशातून पैसे भरणं सोपी गोष्ट आहे का. 10,000 दोघांचे भरले तुमचे 10,000 30-40,000 रुपये. आमच्या तिघायचे तर 30,000 रुपये गेले आपले. बाकीचे इथं म्हणजे तुम्ही 50-60,000 रुपये तर खर्चच केला एसटीत. बघ किती मोठा सांगा बरं. तुम्ही खाणं पिणं हे ते एक दिवस राहणं हिंडणं फिरणं सांगा बरं. गंमत आहे काय खर्च. तरी आपण समजा जाता दिवस राहिलो नाही पाहण्यात गंमत खर्च झाला असता का. तुम्ही लय दिलदार बॉसा. एक नंबर सोबत पटला मग तुमचा. तुम्हीच व्हायला पाहिजे बॉस. एक काम करू का कमिटी तयार करू का आपली बॉस करू का तुम्हाला सांगा बरं. आजच करून टाका आम्ही कमिटी तयार करू.
माझं सध्या काही पैसे नाही. तुम्ही पुढे चालू ना 2-1 वर्षानं माझं पैसे आले की नाही, मग तुम्ही कमिटी तयार करा, मला कंपनीचा मालक करून टाका. मग मी तुमचे पैसे किती सगळं वाढीन आहे की नाही, पगार वाढ करीन तुमचा. तुम्ही टेन्शन न घ्या. तुमचा पगार 50,000 ते 60,000 रुपये भेटीन, म्हणजे भेटीन तुम्हाला महिन्याले. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त मनचित लावून कामं करा आणि ऑफिसचे कामं पेंडिंग पडू देऊ नका. जर लोक माया हाती काम येत नाही, तर लोक ऑफिस माया नावावर होत नाही, तर लोक तुम्ही पेंटिंग बी कोणतंच काम पेंटिंग पाळू नका. ही माझी नम्र विनंती. नाही तर तुम्हाला लाता हानी चांगले मिसाले हो. हां, हे लफडे हे रिकामे धंदे सगळं बंद करून टाका. हरामखोरे असे लुचट धंदे करू नका. दोघांना सांगून तर तुम्ही हल्ली जाता. हां, नाही सर, आम्ही लुजर धंदे करते सर. आम्ही फाईल गिल अपलोड करतो, सगळं करतो. तुम्ही जा सर, आता बिंदात जा. हो सर, आम्ही लुचट धंदे करत नाही. फाईल गिल सगळं पद्धतशीर अपलोड करतो सर. जा सर तुम्ही. हो चाललो मी आता. सगळं फायली गेली अपलोड करून घ्या. हां, हो जा सर, जा सर. हो जा सर, हो जा सर. शांत. गेले रो बॉस, बरं डोक्यात ताण झाला. याला झाला चुतमारी झाले, बेकारा बना बॉस. लय बेकार काम आहे रे भाऊ. हा भाऊ, बरं डोक्यात टेन्शन चाललं केलं. साला लय हरामखोर आहे राव बॉस. लय बेकारा म्हणते मला हाती पाहिजे म्हणते. सत्ता साला लय बेकार आहे. जाऊ दे, बरंच बरं आहे. जाऊ दे आता.